काय म्हणताय, मजेत ना? आज मी केले होते पराठे. काय आहे ना, सध्या उन्हाळा एवढा चालू आहे, गॅसजवळ जास्त उभं देखील राहता येत नाही आणि जेवणही जात नाही. सो सर्वप्रथम मी इथे बटाटा घेतला आहे उकडलेला, त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, कसुरी मेथी आणि चिली फ्लेक्स हे असं छान मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे. त्याआधी मी गव्हाचं पीठ देखील मळून घेतलं आहे. आता आपलं छान मिश्रण जे आहे हे मिक्स करून झालेलं आहे. आपण जसं पुरणपोळीचं सारण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भरायचं आहे आणि छान लाटून घ्यायचे आहेत. अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही असे हे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, छान होतात, पटकन होतात आणि काहीतरी वेगळंसुद्धा खायला मिळतं. आणि याला तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. बघा, अगदी तेलकटही होत नाहीत. पराठा म्हटलं की युजली ते असे ऑइली पराठे डोळ्यासमोर येतात, पण आपण हे न ऑइल वापरता म्हणजे लेस ऑइलमध्ये देखील करू शकतो. बघा, आपले पराठे तयार झालेले आहेत. अगदी हे तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा लोणचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे खाऊ शकता. किंवा अगदी चहाचा कप जर एक बाजूला असेल आणि एखादा गरम गरम पराठा दिला, आहा, त्याची काही चवच न्यारी. बघा, एकदम मऊ लुसलुशीत असा आपला पराठा तयार झालेला आहे. तुम्ही पण करा, मला सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कराल. थँक्यू.